चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई झाली आहे। त्याच्यामुळे महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। चंद्रपूर शहरातील अनेक भागामध्ये अशाच प्रकारे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। आणि आपण बघू शकतो, सध्या मी आहे गुटकाला या परिसरामध्ये, आणि या परिसरामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे पाणी घेण्यासाठी झुंबर उडाली आहे। पाणी मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी देखील केली गेली आहे। अशा प्रकारे या ठिकाणी चंद्रपूर शहराची अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। नळ नाही येत असल्याची येथे तक्रार देखील नागरिक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। चंद्रपूर शहरामध्ये अमृत योजना आहे ते फेल ठरलेली दिसून येत आहे, कारण की ज्या प्रकारे या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे नागरिक या ठिकाणी झुंबड उडत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ काय परिस्थिती आहे, नेमकी पाण्याची कशी परिस्थिती तुमच्याकडे? पाण्याची परिस्थिती म्हणजे नळच नाही आहेत। नळ आले तरी एकच घंटा पाणी सोडते, आणखी एक दोन दिवस तीन दिवस नळच नाही आहेत। भीषण तापमान वाढत आहे मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे। कूलर लागते तरी आम्ही बिना कूलर न राहत आहोत, कारण पाणीच नाही आहे इकडे। आंघोळीला संडासलाच पाणी नाही तर कूलर मध्ये कुठे टाकणार आहे? उष्माघात होऊन आम्ही मरून जाऊ ना पाण्याच्या अशा प्रॉब्लेम मुळे। पाणी नियमित सोडायला सांगा त्यांना, कारण बिल तर नियमित घेतात ते। पाणी नियमित सोडून 2 तास तरी अगोदर ठेवत होते, 2 तास न ठेवता आता 1.5 तास ठेवताय, आणि 2 दिवस 3 दिवस नळ नाहीत। खूप मोठा प्रॉब्लेम आहे। अशी प्रकारे तक्रार आहे नागरिकांची की एक तास कधी पाणी येतो आणि कधी 3 दिवस पाणी येत नाही। त्याच्यामुळे अनेक त्रास निर्माण होत आहे। कूलर मध्ये भरण्यासाठी देखील पाणी नाही आहे, पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे। निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर।